हॅलो, आवाज येतो का सगळ्यांना? हॅलो हॅलो. हा. So good afternoon to all of you. We will discuss about intensity rules for fine structure doublet in last lecture. So here the figure shows the principal series and diffuse series. So yesterday we discussed about these transitions for a principal series and diffuse series. So we have to calculate the intensity of that transition lines. कर्सर इकडे बघायचं आहे सगळ्यांनी स्क्रीनवरती. तर आपल्याला काय करायचं आहे, त्याची इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. So first you tell me, out of these transition lines in principal series or diffuse series, which is the most intense? We discussed yesterday, discussed already. In case of principal series, P3/2. yes. And in case of diffuse series, 2 lines बघितल्या होत्या आपण. बघा सांगता येतात का? इथं सेकंड लाईनलाच आहे. इन प्रिन्सिपलचं बरोबर सांगितलेलं आहे. डिफ्यूज सेरीज मध्ये 2 लाईन्स ह्या मोस्ट इंटेन्स आहेत. इथे इंटेन्सिटी रेशो दिलेला आहे, एवढं विचार करायची गरज नाहीये. या रेशोवरून तुम्हाला पटकन सांगता यायला पाहिजे. 9 आणि 5 जिथं आहे त्या मोस्ट इंटेन्स लाईन्स असणार आहेत. आता आपल्याला ह्या कशा कॅल्क्युलेट करायचा हा पार्ट राहिलेला आहे. आणखीन 2 रूल्स आपण बघितले होते इंटेन्सिटी रूलचे. सो व्हॉट इज दिस? कोणते 2 सेंटेन्स मी सांगितले होते, 2 कंडिशन्स आपण डिस्कस केल्या होत्या काल. कोणत्या? मराठीत सांगा चालेल. द ट्रान्झिशन लाईन्स विच व्हॉट? खूप सोपं आहे, मराठीत सांगा. हा सांगा. सेम इनिशियला सुरू होणार. हा, त्या काय असतात मराठीत सांगितलं तरी चालेल. तुम्हाला मीनिंग जस्ट समजते का ते बघायचंय. मीनिंग समजावून घ्यायचे, कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे. तर या इंटेन्सिटी रूलच्या 2 कंडिशन्स आहेत. त्याच्यासाठी आता पाठांतराची गरज नाहीये, फिगरवरून मी सांगितलं आहे ध्यानात ठेवायचं. तर फिगरमध्ये इथं लगेच दिसतंय, तर लगेच तुमच्या डोक्यात यायला पाहिजे. आपला रूल काय आहे? द ट्रान्झिशन लाईन्स विच कम फ्रॉम ए सेम कॉमन इनिशियल लेवल इज प्रोपोर्शनल टू दी क्वांटम वेट. आणि त्याच्या अपोज मध्ये दी ट्रान्झिशन लाईन्स विच एंड फ्रॉम कॉमन लेवल. इथं आहे का बघा प्रिन्सिपल मध्ये. आणि दीज लाईन्स इज प्रोपोर्शनल टू देअर क्वांटम वेट. सो व्हॉट इज देअर क्वांटम वेट? हा तुमचा नेक्स्ट क्वेश्चन असायला पाहिजे. तर क्वांटम वेटला प्रोपोर्शनल असणार आहे असं तुम्ही सांगितले. सो क्वांटम वेट इज इक्वल टू 2J+1. बघा ह्या 2 कंडिशन ए आणि बी या कंडिशन आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर फिगरवरून त्या टॅली पण होत आहेत, हे पण आपण बघितलेलं आहे. तर इथपर्यंत आपण काल आलो होतो. सो अप्लाय दिस इंटेन्सिटी रूल्स फॉर दॅट फिगर्स. मग आता या फिगर्स मध्ये मला ते रूल्स आहेत ते अप्लाय करायचे आहेत. मग आता हा अप्लाय करताना आपल्याला इथं 1 आणि इथं हे 2 कसं काय आले, की त्याच्यावरून तुम्ही इंटेन्सिटी सांगताय की 2 आहे म्हणजे 1 पेक्षा 2 ग्रेटर आहे. म्हणून ही जी लाईन आहे प्रिन्सिपल सेरीजची P3/2 टू S1/2 ही मोस्ट इंटेन्स आहे असं तुम्ही सांगताय. मग हाऊ हे कसं टॅली होते? तर आता बघा 2J+1 फॉर एक्झाम्पल. तर मला याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता पहिली सेरीज कन्सिडर करा. फिगर तुमच्या समोर आहे, फिगरकडे लगेच जातो आपण सारखं. तर पहिली सेरीज पी ची घ्या प्रिन्सिपल सेरीज साठी. आता माझा फॉर्म्युला काय आहे? 2J+1. मग आता जे ची व्हॅल्यू म्हणजे काय आहे? पी चे जे कोऑर्डिनेट आहे का नाही, पी काय कसे आहे? पी इज द डबलेट आणि एस इज द सिंगलेट. हे ऑलवेज डोक्यात ठेवायचं आहे तुम्हाला. इथं कन्सिडर करा एस बघा सिंगलेट असल्यामुळे इथं काय आहे? एस इज 1/2 आणि हिअर एस इज 1/2. क्लिअर? समजते का? एस प्रत्येक ठिकाणी एस ची व्हॅल्यू चेंज झाली का? नाही झाली, बिकॉज एस इज ऑलवेज सिंगल. बट हिअर पी लेवल हॅव्हिंग डबलेट, दॅट्स वाय इट हॅव्हिंग 2 व्हॅल्यूज. मग आता मला 2J+1 कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे त्याचा इंटेन्सिटी रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. मग आता पीच्या 2 व्हॅल्यूज येतील इथं. हा जे म्हणजे काय करायचंय? तुमचं जे पी असेल, डी असेल, फंडामेंटल ज्या सेरीज आहेत ते म्हणजे तुमचं जे घ्यायचं आहे. जसं की तुम्ही डबलेटसाठी फर्स्ट लेक्चरला मी सांगितलं होतं की आपण मल्टिप्लिसिटी कॅल्क्युलेट केली होती, आठवते का बघा प्रणाली? त्याच्यासाठी फॉर्म्युला होता
आर इज इक्वल टू 2s प्लस 1 ते आपण स्पिन क्वांटम नंबरवरून काढलं होतं की ती लेवल SPD लेवल ही किती वेळा रिपीट होऊ शकते, म्हणजे डबलेट होऊ शकते, ट्रिपलेट होऊ शकते, दॅट्स लाईक. तर त्या पद्धतीनं आहे. मग आता जनरल बाकीचं डोक्यात एवढं कन्फ्युजन करून घेऊ नका. क्वांटम वेट काढायचं आहे, कोणासाठी काढायचं आहे तर पी साठी काढायचं आहे. मग आता पीच्या 2 व्हॅल्यूज पुट करा. फॉर एक्झाम्पल पी आता की कुठं सेकंड एक्झाम्पल बघा, पी 3/2 टू 1/2 कुठं आहे ती, पी 3/2 इथं आहे आणि हा एस 1/2. मग मला आता त्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे. हे 2 आहे तसं जे ची व्हॅल्यू म्हणजे इथली पी ची व्हॅल्यू. समजते का? हा 2 आहे तसा इथला जे म्हणजे पी ची 3/2 ची लेवल प्लस तुमच्या फॉर्म्युला मधला 1 किती येईल व्हॅल्यू सांगा 4. की. 2 गेट्स 4. कॅन्सल अँड 3 + 1 इज इक्वल टू 1. हे 4. झालं पहिल्यासाठी. त्याच पद्धतीने आता मला पी 1/2 असताना कॅल्क्युलेट करायचं आहे. पुट करा फॉर्म्युलामध्ये जे इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू 1/2, हा 2 आहे तसा पी ची व्हॅल्यू 1/2 प्लस 1. 2 गेट्स कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग 1 + 1 इज इक्वल टू 2. इथं लिहिलेलं आहे बघा मी, गोंधळ तुमचा होणार नाही म्हणून. ठीक आहे. म्हणजेच मग आता ह्याचा रेशो लिहायचा आहे मला. मग हे क्वांटम इंटेन्सिटीचा रेशो लिहायचा आहे मला. मग आता अशी 1/2 ची लेवल आहे ही कशी आली हो ऍज कम्पेअर्ड टू 3/2. रेशो कसा येणार त्यांचा, 2 च्या डबल आली ना 4, म्हणजे हा रेशो कसा होणार 1:2 किंवा 2:1 असा होणार. मग आलंय का बघा तिथे इंटेन्सिटीच्या इथे आले. जे 3/2 साठी माझं किती आलेला रेशो 2 आलेला, इथं आहे 3/2 ऍज कम्पेअर्ड टू फर्स्ट. ह्याचा जर रेशो घेतला तर 2:1 किंवा 1:2 असं होईल. मग 3/2 जिथं आहे तिथं माझं 2 येणार आणि इथं काय येणार 1 येणार. तर तिथं इंटेन्सिटीचा रेशो आलाय का बघा. जिथं पी ची लेवल 3/2 आहे तिथं 2 लिहिलंय आणि जिथं 1/2 आहे तिथं 1 लिहिलंय. तर हा असा कॅल्क्युलेट करायचा आहे. तर ह्याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? मग आता ह्याच्यावरून तुम्ही नेकेड आयनी पण सांगू शकता किंवा ह्या व्हॅल्यूज वरून पण सांगू शकता की हा 2 आहे किंवा ही 2 आहे, ही 1 पेक्षा ग्रेटर आहे, म्हणून ही जी लाईन आहे ही मोस्ट इंटेन्स आहे. हे आपलं कन्क्लुजन झालं त्याच्यावरून. तर ह्याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम आहे का बघा. पीच्या प्रिन्सिपल सिरीज मध्ये क्वांटम वेट ध्यानात ठेवायचा आहे फॉर्म्युला 2J + 1 आणि त्याच्यावरून कॅल्क्युलेट करायचं आहे. अंडरस्टँड? हॅलो. येस मॅम. हा ठीक आहे. सो नेक्स्ट आता आणखीन मग तुम्हाला आता क्वेश्चन पडायला पाहिजे. आता हे झालं दिस इज अबाउट प्रिन्सिपल सिरीज. बट इन केस ऑफ डिफ्यूज सिरीज व्हॉट इज इन केस ऑफ डिफ्यूज सिरीज काय दिसते तुम्हाला हो? कोण सांगते पाहू. आता इथे फक्त 2च ट्रान्झिशन होते म्हणून आपण इथं ह्या सिंपल फॉर्म्युल्यानुसार त्याची इंटेन्सिटी कॅल्क्युलेट केली. पण असं प्रत्येक वेळी डबलेटच असेल किंवा 2च ट्रान्झिशन असतील असं नाही ना. आता इथं बघितलं तर इथं सरळ दिसते. इथं किती डिफ्यूज सिरीज मध्ये किती ट्रान्झिशन झालं तो 3 ट्रान्झिशन झालेलं आहे. कारण ते फिगर मध्ये दिसते. पहिलं ट्रान्झिशन आहे P1/2 टू D3/2, P3/2 टू D5/2 आणि P3/2 टू D3/2. मग आता एखाद्या ठिकाणी जर असे मोर दॅन 2 ट्रान्झिशन असतील तर त्याचा इंटेन्सिटी रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. तर त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा रूल आहे किंवा पुढचा फॉर्म्युला आहे. इट इज व्हेरी इझी. तर बघा कन्सिडर डिफ्यूज पहिला समजला असेल तर, पहिला आधी काय प्रॉब्लेम असेल तर आताच विचारा. पहिला जर समजला असेल तर हा पण खूप सोपा आहे. मग आता कन्सिडर डिफ्यूज सिरीज डबलेट विच इन्व्हॉल्व 3 स्पेक्ट्रम लाईन्स, म्हणजे देअर आर इट कन्सिस्ट ऑफ 3 ट्रान्झिशन्स. मग आता जिथे 3 ट्रान्झिशन असतील तिथे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला तिथे एक मॅट्रिक्स यूज करायचा आहे. बघा जर नंबर ऑफ ट्रान्झिशन असतील एखाद्या डबलेटमध्ये तर तिथे तुम्हाला एक मॅट्रिक्स दिलेला आहे आणि तो मॅट्रिक्स यूज करून तुम्हाला ते ट्रान्झिशन किंवा त्याचा इंटेन्सिटी रेशो आहे तो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर खूप सोपं आहे. पहिल्यांदा बघा फिगर आता रिपीट सारखं स्लाइड सरकवायला लागतं. मी इथं ती डिफ्यूज सिरीजची फिगर इथं घेतलेली आहे तुम्हाला पटकन क्लिअर व्हावं म्हणून. तर आता व्हॉट अबाउट दिस डिफ्यूज सिरीज. तर पहिले ट्रान्झिशन बघा. आता हा मॅट्रिक्स मी घेतलेला आहे. तर पहिला बघा पहिली लेवल आहे P3/2, त्याच्यानंतर P1/2, परत इकडे डाव्या साईडला घेतलेला आहे D5/2 आणि D3/2. परत इथं लिहिलेला आहे X, 0, Y, Z. काय रे ते कोण सांगेल बघा. परत त्याच्या खाली त्याच्या व्हॅल्यूज लिहिलेल्या आहेत 4, 2,
6 आहे, डीच्या साईडला 6 लिहिले, त्याच्यानंतर D 3/2च्या तिथे 4 लिहिले. जस्ट आपण पाहिलं हे बघा, डबलेट साठी आपण इंटेन्सिटी कॅल्क्युलेशन बघितलं. नाव वी हॅव टू सी द नंबर ऑफ ट्रान्झिशन्स इन दॅट डबलेट. जर नंबर ऑफ ट्रान्झिशन असतील तर हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट दी इंटेन्सिटी रेशो, त्याच्यासाठी आपण हे बघतोय. तर पहिला क्वेश्चन तुम्हाला पडायला पाहिजे की व्हॉट इज दिस इज व्हॉट इज दॅट एक्स, व्हॉट इज दॅट वाय, व्हॉट इज दॅट झेड अँड 0. पडला का कोणाला बघा. त्याच्यानंतर व्हॉट इज दॅट 4, दॅट इज 2, 6, 4 काय आहे रे हे. आताच काढलं क्वांटम की वेट. आपण क्वांटम वेट. फॉर एक्झाम्पल आता 3/2 साठी कॅल्क्युलेट केलं, P1/2 साठी आताच आपण 4 आणि 2 कॅल्क्युलेट केलं. त्याच पद्धतीने D साठी करा. D ची व्हॅल्यू आहे 5/2. मग 2 जे +1 मध्ये पुट केलं तर काय होईल, 2 2 गेट्स कॅन्सल आणि 5 + 1 = 6 आलं. समजतंय का. हे बुक मध्ये नाही, डायरेक्ट दिलेलं आहे. अजिबात गोंधळ करून घेऊ नका. नोटबुक असेल तर तिथे शॉर्ट मध्ये वाटलं तर नोट करत चला. त्याच्यानंतर मगाशी जसं कॅल्क्युलेट केलं तसं 3/2 साठी करा. 3/2 साठी काय करायचंय, इथे 2 2 गेट्स कॅन्सल, 3 + 1 = 4. बरोबर आहे का. मग आता इथं तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे, मॅडम हे एक्स, वाय आणि झेड काय आणि तर 0 काय, कोण सांगेल. कारण आपले ट्रान्झिशन किती आहे, फक्त 3च ट्रान्झिशन आहेत ना. मग आता कुठे बघा, कुठले कुठले. हा एक्स म्हणजे काय आहे, 3/2 पासून कुठं कुठे ट्रान्झिशन झाले. पीच्या पुढे बघा एक्स आणि वाय आहे. मग पी पासून पीची व्हॅल्यू बघा 3/2. 3/2 पासून 5/2 पर्यंत एक ट्रान्झिशन झाले म्हणजे ते एक्स. परत 3/2 पासून D 3/2 पर्यंत एक ट्रान्झिशन झाले, कळलं. त्याच्यानंतर P1/2 पासून फक्त एकच ट्रान्झिशन झाले, कुठलं 3/2 झाले. समजते का. अरे फिगर बघा इथं. आता 3/2 पासून मी बघितले ना, D चे 2 ट्रान्झिशन झालेत म्हणून एक्स आले आणि वाय आलं. पण आता जर P1/2 ला गेला तुम्ही, फिगर तुमच्या समोर आहे, P1/2 पासून फक्त एकच लाईन निघाली आणि ती कुठे थांबलीये तर 3/2 ला थांबलीये, म्हणून मी इथं झेड लिहिलाय. पण ती इथे कुठे दुसरीकडे आहे का एक्सच्या ठिकाणी. Dच्या 5/2च्या लेवलवर थांबली का. प्रणाली, मयुरी, सुप्रिया बघा सगळे. P1/2 ची लाईन आहे, ती 3/2 ला येऊन थांबली म्हणून मी इथं झेड लिहिले. ती 5/2 ला थांबली का कुठं नाही थांबली. आपलं ट्रान्झिशन संपतं इथं. 3च ट्रान्झिशन होतात. म्हणजे देअर इज अ नो ट्रान्झिशन इन दिस P1/2 लेवल, मीन्स हिअर इज अ फॉरबिडन ट्रान्झिशन, म्हणून आपण इथं 0 लिहिलेलं आहे. समजतंय का बघा. मग हे क्वांटम वेट काढले तुम्ही, क्वांटम वेट काढले, पण आपल्याला आता हे नंबर ऑफ ट्रान्झिशन आहे त्याचा रेशो घ्यायचा आहे ना, इंटेन्सिटी रेशो. मग इथं दोन्हीच्या पण डबलेट आहेत, पीची पण डबलेट आहे, डीची पण डबलेट आहे. मगाशी इकडं कसं होतं, इथं फक्त एस सिंगल होता, मग फक्त कॅल्क्युलेशन फक्त पीचं करायचं होतं, म्हणून इझिली आपण 2:1 हा रेशो लिहून टाकला. पण आता इथं दोन्ही डबलेट आहेत, पी डबलेट आहे, डी डबलेट आहे आणि दोन्हीचे पण 3 ट्रान्झिशन आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायचे. मग त्याच्यासाठी हे तुम्हाला मांडलंय कसं हे आधी समजायला पाहिजे, याचं मिनिंग कळायला पाहिजे. समजलं का. मग आता एवढं क्लिअर करून सांगितलंय बघा. हे उगाचच लिहिलेलं नाही इथं 0, तर इथं पी पासून 0 ट्रान्झिशन झालेलं आहे. फक्त 3/2 साठीच ट्रान्झिशन झाले, तर 5/2 साठी थांबलेली नाहीये लाईन. समजते का. बघा तेच तेच रिपीट करून सांगते मी. समजतंय का. तर येस नो वगैरे काहीतरी म्हणा. येस मॅडम. आला इथंपर्यंत. मग इथं 5/2 ला ती लाईन थांबलेली नाहीये म्हणून इथं 0 आलं. मग ठीक आहे, अशा पद्धतीने हा मॅट्रिक्स लिहिला. आता परत हे बुक्स मध्ये काय दिलेलं नाहीये हे समजावून घ्या आधी. ह्या डायरेक्ट व्हॅल्यूज पुट केलेल्या आहेत. मग असं तुम्ही मांडून घ्यायचं आहे. तर हे सुद्धा कन्फ्युजन होणार आहे. मी रेड कलर मध्ये केलंय की नाही. आता हे सॉल्व्ह करताना तुम्हाला लागणार आहे. तर आता बघा इथं त्याचे मिनिंग्स पण दिलेले आहे. लेट एक्स, वाय, झेड रिप्रेझेंट अननोन इंटेन्सिटीज. आता हे रेशोज काढायचे आहेत आपल्याला, म्हणून आपण अननोन इंटेन्सिटी म्हटलेलं आहे. आणि 0 बी द काय आहे, 0 बी द फॉरबिडन ट्रान्झिशन. इट इज शोन इन दिस फिगर. इथं ट्रान्झिशनच झालेलं नाहीये पी लेवल पासून, म्हणून आपण तिथे 0 म्हणतोय. मग आता बाय युझिंग समेशन रूल, मग आता हा मॅट्रिक्स मला 2 लेवल मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. तर पी ची पण डबलेट आहे, पी साठी पण करायचं आहे आणि डीच्या डबलेट साठी पण सॉल्व्ह करायचं आहे. तर इथं सिम्पली बघा, हे पण तुम्ही तिथे मार्क करून घ्या नोटबुक मध्ये. तर हा मांडलाय कसा किंवा मांडणी कशी केली. आता पहिला समेशन रूल वापरताना 2 पॉईंट मध्ये कसं सॉल्व्ह केलेलं आहे बघा. एक्स प्लस 0 पहिला रो बघा, पहिला रो घ्यायचा. एक्स प्लस 0 पॉइंटर बघताय का सगळी. एक मिनिट.
पहिला काय घ्या, पहिला रो कन्सिडर करा. मग रो कन्सिडर केल्यावरती काय येते, पॉइंटरकडे बघा. डी साठी रो कन्सिडर केला तर x प्लस 0. मग x प्लस 0 डिवायडेड बाय y प्लस काय येणार, रो बघायचं सगळ्यांनी, रेषा मारलेली नाही पुढे. आता x प्लस 0 डिवायडेड बाय काय येणार मग रो मध्ये दुसरी व्हॅल्यू. अरे किती सोपं आहे, y प्लस झेड. y प्लस झेड रो बघतोय ना आपण. मी किती क्लू देते, किती ट्रिक्स देते बाळांनो तुम्हाला. इथं आपल्याला रो बघायचंय ना. आता हे दोन्हीच्या डबलेट असल्यामुळे दोन्ही कॅल्क्युलेशन करायचे आहेत आणि दोन्ही कॅल्क्युलेशन वरून 3 इंटेन्सिटीज काढायचे आहेत आपल्याला. मग आता हे गोंधळ होण्यासारखे बुक मध्ये, म्हणून मी तुम्हाला आयडिया दिलेली की पहिला रो कन्सिडर करा. मग रो कन्सिडर केल्यावर काय होते, x प्लस 0 हा x इथला आणि प्लस 0 डिवायडेड बाय y प्लस झेड. रोच्या पुढच्या व्हॅल्यूज बघायच्या. x प्लस 0 म्हटल्यावर इज इक्वल टू काय यायला पाहिजे मग, बोला की रे. 6 रोला बाय जायचं ना, 6 बरोबर आहे. आणि y प्लस झेड म्हणजे काय यायला पाहिजे, 4 यायला पाहिजे. सरळ ऍज इट इज रो कन्सिडर करायचं, एवढा गोंधळ करून घ्यायचा नाही. मग मला मांडायचं आहे रो मध्ये, मी मांडलं x प्लस 0 डिवायडेड बाय y प्लस झेड आणि विच इज इक्वल टू त्याच्या समोरच्याच व्हॅल्यू जे की आपण क्वांटम वेट कॅल्क्युलेट केलेला आहे 6 डिवायडेड बाय 4. मग ते सॉल्व्ह करा, काय येईल, इट इज इक्वल टू 3/2. अंडरस्टँड इथपर्यंत, इथपर्यंत आला का. आता त्याच्यानंतर मला कॉलम्स बघायचे आहेत. आता हे रो साठी मी मांडली केलेली आहे. आता मला कॉलम बघायचे. तर कॉलम सांगा मग. पी साठी येणार ते x प्लस वाय डिवायडेड बाय, किती सोपं 0 करून प्लस सांगायचं. आता इथे काय येणार, झेड. कॉलम बघा ना आता. 0 प्लस राईट, 0 प्लस झेड येणार. बघा पहिले रो काय प्लस करायचे, समेशन रूल यूज करतोय आपण. त्याच्यानंतर कॉलम पी साठी. मग आता रो कॉलम साठी बघा, x प्लस वाय च्या समोर कुठली व्हॅल्यू आहे, इथे x प्लस 4 वाय म्हणजे p चं क्वांटम वेट 4 डिवायडेड बाय 0 प्लस झेड. ठीक आहे, असू दे. दिसते ना तुम्हाला. 1 मिनिट. ठीक आहे, तर इथं काय येईल मग, 4 डिवायडेड बाय 2 क्वांटम वेट. मग ह्याच्या सिम्प्लिफाय केल्यावरती काय येईल, 2 कॅन्सल होईल आणि इथं काय येईल, बेदोन्ही 4. इथं काय येईल, 2 येईल का नाही. हे 2 समजले का बघा इक्वेशन रो आणि कॉलमचे. त्याच्यावरून आपल्याला इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायचं आहे. तर इथपर्यंत आला का, मग हे इथपर्यंत आला का 2 पर्यंत. हा, त्याच्यानंतर आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे मला इक्वेशन. मग आता इथं 3/2 आहे, हे सिम्प्लिफाय करा, काय येईल तुम्हीच सांगायचंय, नुसतं सिम्प्लिफाय करत चाललो आता. आता इथे तिरकस गुणाकार होईल ना. इथं काय होईल इक्वेशन, हे सिम्प्लिफाय केल्यानंतर 2x, इथं हा 0 आहे त्याच्यामुळे इथं 0च येईल. मग इथं काय झालं, 2x इज इक्वल टू काय येईल, इकडं पॉइंटर 3y बघताय ना, प्लस 3z. सांगा. 3y प्लस 3z. राईट, बरोबर आहे. म्हणजे इकडे काय होईल, हे 3y प्लस 3z. सिमिलरली इकडे काय होईल, इकडे आता 2 आलेला आहे, इथं 0 आहे. इकडे काय होईल मग, 2z इज इक्वल टू x प्लस वाय. अंडरस्टँड हिअर, इथपर्यंत आला का बघा. अरे बाळांनो, इथे बघा 2z 2z इज इक्वल टू एक्स प्लस वाय येतं इथे. मग या इक्वेशन वरून x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. या इक्वेशन वरून x इज इक्वल 2z टू, मायनस येस, x इज इक्वल टू 2z मायनस वाय. इथपर्यंत आला का बघा. हे ऍट अ टाइम 2 इक्वेशन सॉल्व्ह करायचंय आपल्याला. मग इथे x ची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला. मग ही मिळालेली x ची व्हॅल्यू आहे ती या इक्वेशन मध्ये पुट करा. इथे इक्वेशन आहे बघा, हे किती सोपं आहे हे. मग आता 2z मला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि या इक्वेशन मध्ये मला पुट करायचंय. मग हे 2 ऍज इट इज x ची मिळालेली व्हॅल्यू, टेल मी, तुम्हीच सांगायचंय, किती सोपं आहे. आता x ची व्हॅल्यू मी ठेवली 2z मायनस वाय आणि इज इक्वल टू व्हॉट, सांगा की 3y रे, प्लस 3z. 3y प्लस 3z. मग हे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर काय होईल, ब्रॅकेट मध्ये 2 ने मल्टिप्लाय करा. इथं 4z अजून मी मायनस परत 2. इथं परत फोडून दिलेलं आहे तुम्हाला, परत सॉल्व्ह करून दिले मी. इथं 2 इज इक्वल टू 4z मायनस
2y 2 न मल्टिप्लाय केल्यावरती आणि इज इक्वल टू 3y प्लस 3z आहे तसं राहील. मग त्याच्यानंतर समान कोऑर्डिनेट आहेत ते एका साईडला घ्या, झेड झेडच्या टर्म एका साईडला घ्या, वाय वायच्या एका साईडला घ्या. काय येईल बघा, 4z मायनस 3z इज इक्वल टू 3y प्लस 2y. मग काय होईल इथं, 4 मधून 3 गेले, 1z राहिला आणि इट इज इक्वल टू 3y प्लस 2y इज इक्वल टू 5y. समजलं का इथंपर्यंत? मग झेडची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला, झेडची व्हॅल्यू काय मिळाली, 5y मिळाली. येस, इथंपर्यंत आला. मग आता परत आपलं इक्वेशन इथलं जे की आपण सेकंड कॉल याच्यावरून काढलेलं आहे, झेडची व्हॅल्यू परत या इक्वेशन मध्ये पुट करा. मग एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय येणार, इथं आता एक्स प्लस वाय हे आपण 2z काढले की नाही या इक्वेशन वरून, पॉइंटर बघताय का सगळे, या इक्वेशन वरून एक्स प्लस वाय काढलाय ना आपण. अरे समजते का? हो मॅडम. हा, मग आता सिंपली या इक्वेशन मध्ये झेड ची व्हॅल्यू पुट करा ना. मग काय येणार, एक्स प्लस वाय, झेड मी 5y काढलाय, मग आता या रिलेशन मध्ये पुट केल्यावर काय येणार, 10y येणार की नाही, 10y. 2 होणार नाही, ते 2z आहे आपल्याला मिळालेलं. मग एक्स प्लस वाय म्हणजे काय झालं इथं, 10y झालं तुमचं. मग आता कशा कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, आता एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10y झालं. मग ही इक्वेशन परत सिम्प्लिफाय करा. हा एक्स इज इक्वल टू हा वाय आहे तो इकडे जाईल आणि तो मायनस होईल. मग काय होणार, राईट साईडला गेल्यावरती एक्स इज इक्वल टू काय झालं, 10y मधून 1y आहे तो मायनस झाला. मग काय होणार, एक्स इज इक्वल टू 9y. मग आता दोन व्हॅल्यूज मिळाल्या बघा, झेडची व्हॅल्यू मिळाली 5y आणि एक्सची व्हॅल्यू मिळाली 9y. मग आता याच्यावरून तुम्हाला 3 व्हॅल्यूज मिळतात का बघा. आता एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करताना तुम्ही एक्स इज इक्वल टू काय म्हणताय हो, 10y मायनस वाय. समजतंय का, हा वाय आहे की नाही, हा इकडे जाऊन मायनस होतोय. मग 10y मायनस वाय होतोय, म्हणजे हा वायचा कोऑर्डिनेट किती आहे हो, त्या 10y ते 10y मधून तुम्ही 1y कॅन्सल करताय, म्हणजे तुम्हाला आन्सर किती मिळतंय, 9y. म्हणजे ह्या एका वायची किंमत किती आहे हो, 1. 10 मधून 1 गेला ना, म्हणजे वायची किंमत किती झाली, 1 झाली का रे. म्हणजे तुमचा एक्स वाय झेड हा किती रेशो आला, 9:1:5. बघा, प्रत्येक ठिकाणी वायची 1 पुट केली तर झेड आपला काय आलता, 5y आलता. म्हणजे झेडची वाय जर 1 घेतलं तर इथं काय होईल, झेड इज इक्वल टू 5. एक्स किती आलेला तुमचा, 9y आलता. मग वायची व्हॅल्यू इथं 1 घेतली तर 9 झालं, म्हणजे वाय किती झाला, 1. एक्स इज इक्वल टू 9, y is equal to 1 and z is equal to 5. So this is the intensity ratio. आणि इथं लिहिलाय का बघा तो मग 591. समजलं का, हे अंदाजे लिहिलेलं नाहीये, हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. समजतंय का. सो नंबर ऑफ ट्रान्झिशन असतील त्याच्यासाठी असा इंटेन्सिटी रेशो तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम असेल तर विचारा, काय डाऊट असेल तर विचारा. इन केस ऑफ प्रिन्सिपल सिरीज, इन केस ऑफ डबलेट किंवा डिफ्युजन सिरीज. तर या दोन्ही कंडिशन तुमच्या प्रूव्ह झालेल्या आहेत. मग आता इथं आणखीन एक कंडिशन सांगायची आहे तुम्हाला, की हा जो रेशो तुम्ही बघितला एक्स वाय झेड इज इक्वल टू 9:1:5, तर काही इन सम टाइम दिस व्हॅल्यू ऑफ वाय इज व्हेरी स्मॉल. बघा मी काय सांगते, तर काही वेळा काय होतंय, हा जो रेशो आहे ह्याच्यामध्ये 9 आणि 5 हे मोठा आहे आणि 1 ही खूपच स्मॉल आहे. मग काही वेळा हा जे रेशो आहे वायचा किंवा ही जी व्हॅल्यू आहे 1 ची, ही दुसऱ्या लाईन मध्ये मर्ज होण्याची शक्यता आहे, म्हणजे 9 मध्ये ही मर्ज होऊ शकते. म्हणजे म्हणून परत काय झालं, जरी इथं 3 लाईन्स असल्या, 3 ट्रान्झिशन साठी आपण इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करतोय ना, मग काही वेळा ही व्हॅल्यू खूपच स्मॉल असल्यामुळे ही शेजारच्या लाईन मध्ये मर्ज सुद्धा होऊ शकते. फॉर एक्झाम्पल इथं 9+1 म्हणजे त्याचा इंटेन्सिटी रेशो किती झाला परत, 2:1. म्हणजे जरी 3 ट्रान्झिशन लाईन असल्या तरी परत त्याच्या 2 सुद्धा होऊ शकतात काही वेळा. दिस इज डिपेंड्स ऑन दिस इंटेन्सिटी रेशोच्या व्हॅल्यूवरती. त्या इंटेन्सिटीची व्हॅल्यू किती आहे त्याच्यावरती ते डिपेंड आहे. जर इथं ग्रेटर व्हॅल्यू असेल तर नाही होणार, बट 1 इज व्हेरी स्मॉल ॲज कम्पेअर टू 9 and 5. मग ती 9 मध्ये मर्ज होईल. बघा इथं 9+1 केलेलं आहे, 9+1 केलं तर काय येईल, 10 येईल आणि राहिलेला तुमचा 5.
म्हणजे परत इंटेन्सिटी रेशो किती आला सांगा की रे. जसं की पी साठी आपण पाहिलं होतं, परत 5 दुनी 10 म्हणजे किती आला परत 2:1 आला. समजलं इथपर्यंत. सो दिस इज युअर इंटेन्सिटी रूल्स फॉर फाईन स्ट्रक्चर डबलेट. तर हे सगळं फिगर वरती हे सगळं आहे. त्याच्यासाठी हे फिगर्स डबलेटचे स्ट्रक्चर्स आहेत हे ध्यानात ठेवणं खूप गरजेचं आहे. बाकी काही सुद्धा पाठ करायचं नाही आणि काहीच स्टडी पण करायची गरज नाही. फक्त ह्या लेवल्स, इथल्या व्हॅल्यू आणि कसे ट्रान्झिशन होतात हे फक्त तुम्हाला डोक्यात ठेवायचं आहे. हे MCQ ला विचारू शकतात, शॉर्ट नोट म्हणून पण विचारू शकतात 1 बाय 1. सो इथपर्यंत क्लिअर झालं असेल. त्याच्यात कुणाला काही प्रॉब्लेम असेल तर आणखी विचारू शकता. 1 मिनिट. So our next article, normal order of fine structure doublet. बघा इंटेन्सिटी कॅल्क्युलेशन समजलं असेल तर तुमचं नेक्स्ट आर्टिकल आहे नॉर्मल ऑर्डर ऑफ फाईन स्ट्रक्चर डबलेट. हॅलो हॅलो, आवाज येतोय ना? हा नॉर्मल ऑर्डर ऑफ फाईन स्ट्रक्चर. एकच मिनिट. हॅलो हॅलो. हा मॅडम. हा सॉरी हा, थोडस बाळ माझं थोडं रडायला लागलं त्याच्यामुळे गेलं. ठीक आहे बघा, नॉर्मल ऑर्डर ऑफ फाईन स्ट्रक्चर डबलेट. आता फिगर फर्स्ट यू पीपल सी दिस फिगर अँड देन टेल मी काय काय दिसते फिगर मध्ये. बघा नॉर्मल ऑर्डर ऑफ फाईन स्ट्रक्चर डबलेट. खूप सोपी फिगर ही. न्यू बुक मध्ये आता जरा जास्तच व्हॅल्यू दिलेली आहे. जुन्या बुक मध्ये पण हीच फिगर आहे, फक्त थोडस याच्यामध्ये मॉडिफिकेशन आहे. मी आता तुम्हाला नोट्स सेंड करेन लेक्चर झाल्यावरती पहिल्या चॅप्टरच्या, त्याच्यामध्ये आणखीन तुम्ही पाहू शकता. सो बघा हिअर आर 2 फिगर्स A अँड B. तर काय दाखवतोय याच्यामध्ये कोण सांगेल? आपण काय बघतोय आता? डबलेट फाईन स्ट्रक्चर बघतोय. डबलेट फाईन स्ट्रक्चर कशामुळे मिळते आपल्याला? बरं ठीक आहे, नाही माहिती डबलेट फाईन स्ट्रक्चर सांगितली मी पहिल्या ह्याच्यामध्ये. ऍटम्स म्हणजे काय, मोलिक्यूल म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय असतं हे झालंय की नाही आता पहिल्या लेक्चरला. परत तेच तेच रिपीट करून सांगायचं मग वेळ वाया जातोय की नाही. तर बघा इथं तुम्हाला ऑर्बिट दाखवलेला आहे. जसं की ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन आहेत आणि इलेक्ट्रॉन्स आर मुव्हिंग इन देअर ऑर्बिट्स. क्लिअर इथपर्यंत? हॅलो ऐकताय का? हा मग सिंपली ना इथं ऍटम आहे, त्या ऍटम हा सिंपली त्या ऍटम मध्ये इलेक्ट्रॉन आहे. इथं ई दाखवलेला आहे बघा. खूप सोपी आयडिया आहे, खूप सोपी कन्सेप्ट आहे. फक्त फिगर वरून कसं लक्षात ठेवायचं हे सांगणार आहे तुम्हाला. तर इथे सिंपल इलेक्ट्रॉन ऑर्बिट मध्ये मूव्ह होत आहे. मग ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असताना तिथं काय असणार हो? कुठली मोशन असणार हे झाले की नाही. तो ऑर्बिट मध्ये मूव्ह होत असताना स्वतःभोवती पण मूव्ह होत असतो. त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? अरे हे सगळं झालेलं आहे तुम्हाला, आता हे सांगायला पाहिजेत नाही तुम्ही. स्पिन मोशन म्हणतो नाही आपण, स्पिन मोशन, ऑर्बिटल मोशन ऑफ इलेक्ट्रॉन, स्पिन मोशन ऑफ इलेक्ट्रॉन. हे काय आहे? हेच की
ज्यावेळी इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये मूव्ह होतो त्यावेळेस आपण त्याला ऑर्बिटल मोशन म्हणतो. इट इज डिनोटेड बाय यल. त्याच्यानंतर इथं तो ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असताना स्वतःभोवती पण मूव्ह होतो, त्याला आपण काय म्हणतो, स्पिन. इट इज डिनोटेड बाय यस किंवा त्याचे स्पिनिंग मोशन असं म्हणतो. ठीक आहे, दोन गोष्टी समजल्या का बघा. मग तो ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असताना किंवा स्पिनिंग मोशन करत असताना तिथं आणखीन एक आणखीन एका प्रकारचं फील्ड क्रिएट होतो. कोणतं झालंय हे सुद्धा. ज्यावेळी इलेक्ट्रॉन सेंट्रल फोर्स मुळे स्वतःच्या त्या ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतो त्यावेळेस तिथं दी सम अमाऊंट ऑफ मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत असतं आणि इट इज डिनोटेड बाय बी, किंवा काही ठिकाणी ते कॅपिटल एच ने दाखवलं असेल, काही ठिकाणी इथं कॅपिटल बी ने दाखवलेलं आहे. समजतंय का? सोपा कन्सेप्ट घ्या. एखादा इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय, ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असताना त्या तिथे मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होते. मग आता ती जी स्पिनची मोशन आहे ती कशी असते हो, दोन्ही फिगर मध्ये काय डिफरन्स आहे बघा. फिगर सेम आहे, फक्त तुमच्याकडून अपेक्षा मला की काय डिफरन्स आहे हे तुम्ही सांगायचे, बट तुम्ही लोक काही बोलतच नाहीये. आता हे सगळे नोटेशन झालेत आपल्याला. एल म्हणजे काय ऑर्बिटल मोशन आहे, जे म्हणजे काय माहिती आहे, काय जे म्हणजे तरी पण सांगणार नाहीत बघा, सारखे तेच. हा, जे म्हणजे अँग्युलर मोमेंटम आहे, एस म्हणजे स्पिन मोशन आहे किंवा स्पिन अँग्युलर मोमेंटम आहे. मग फिगर मध्ये काय चेंज आहे, सगळीकडे त्याच व्हॅल्यू आहे, तेच नोटेशन आहे, फक्त डिफरन्स काय आहे हे विचारते मी तुम्हाला. स्पिन अपोजिट आहे. राईट, बघा छान मयुरी का प्रणाली आहेत बघा, बरोबर सांगितलेलं आहे. तर इथं सुद्धा इलेक्ट्रॉन ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय, इकडे सुद्धा ऑर्बिटमध्ये मूव्ह होतोय, फक्त इन फर्स्ट केस the spin motion of electron is clockwise direction, but in case of second this motion of spin is anti-clockwise direction. समजतंय का बघा. आणि या मोशन वरती तुमच्या ह्या टोटल अँग्युलर मोमेंटम म्हणजे जे आहे त्याच्या व्हॅल्यूज डिपेंड आहेत. तर हाऊ, तर कशा डिपेंड आहेत हे इथं प्रूव्ह केलेलं आहे किंवा ते इथं फिगर मध्ये दाखवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर इलेक्ट्रॉनची स्पिनिंग मोशन जर क्लॉकवाईज असेल तर जे इज इक्वल टू एल मायनस एस आहे, आणि जर त्याची स्पिनिंग मोशन ही अँटी क्लॉकवाईज असेल तर जे इज इक्वल टू एल प्लस एस असं आहे. तर आता इथं नुसतं फॉर्म्युलामध्ये दाखवून चालणार नाही, बट हाऊ, तर ते इथं प्रूव्ह केलेलं आहे बघा. तर खरंच ते पॉसिबल आहे का किंवा खरंच तसं प्रूव्ह होते का. तर इथं बघा ऑर्बिटल मोशन दाखवलेले आहे, इथं लाईन दिसते का, कर्सर बघताय तुम्ही, ही टोटल लाईन आहे ज्यावेळी क्लॉकवाईज डिरेक्शन आहे. इट इज डिनोटेड बाय यल, म्हणजे ही मोठी लाईन आहे ही यल आहे, आणि जे बघा डॉटेड लाईन मध्ये आहे तो जे आहे, आणि परत सॉलिड लाईन मध्ये छोटीशी लाईन आहे ती एस आहे. मग ते टॅली होते का फॉर्म्युला मध्ये. आता मला जे काढायचं आहे याच्यावरून, समजते का, या फिगर वरून मला जे कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणजे निघणार कसा निघणार, हा यल म्हणजे मोठा झाला ना, मग आता यल मधून एस मायनस करायला पाहिजे, त्यावेळेस मला हा हाफ पार्ट मिळेल. समजते का. तर हे या बुक मध्ये ऍड केलेलं आहे, जुन्या बुक मध्ये डिरेक्टली नुसते फॉर्म्युले दिले होते. तर हे कसं येतं हे मुलांचं कन्फ्युजन होणे म्हणून ते डिरेक्टली फिगर वरून सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने इकडे बघा, आता इकडे फिगर चेंज आहे, इकडे आता जे आहे तो पूर्ण एल ची जागा कुणी घेतलेली आहे, जे न घेतली. समजते का. आणि जे ची व्हॅल्यू कुणी घेतलेली आहे, एल न घेतलेली आहे अँटी क्लॉकवाईज मध्ये. मग फॉर्म्युला बघा तुमचा, जे इज इक्वल टू काय येणार, हे डॉटेड लाईन आहे ती पूर्ण काय आहे, जे आहे. आता हा जे कसा मिळणार मला, ज्यावेळी यस आणि यल चे समेशन होईल त्यावेळेस मला इथं जे मिळणार. समजते का. एवढा सिंपल इथे तुम्हाला फॉर्म्युला ध्यानात ठेवायचा आहे, फक्त त्याच्या स्पिन मोशन वरून, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मग इन केस ए मध्ये जे इज इक्वल टू एल मायनस एस आणि बी मध्ये जे इज इक्वल टू एल प्लस एस. सो यू नो द व्हॅल्यू ऑफ एस. एस ची व्हॅल्यू नेहमी 1/2 असते, एस हा सिंगल असतो. मग त्याची व्हॅल्यू आपण पुट केली तर काय येईल, एल मायनस 1/2 आणि इथं अँटी क्लॉकवाईज मध्ये एल प्लस 1/2. समजलं का हे फिगर वरून. तर हे नॉर्मल ऑर्डर ऑफ फाईन स्ट्रक्चर ध्यानात ठेवण्यासाठी तुम्हाला ही फिगर, ॲटॉमिक मध्ये सगळं फिगर ध्यानात ठेवायच्या आहेत बघा, आणि त्याचे नोटेशन. बाकी अभ्यासाची काही गरज नाहीये, एवढं अंडरस्टँड केलं तर तुम्हाला हे सगळं टिप ऑफ द टंग राहणार आहे. आता ह्या फिगर वरून तुम्ही आणखीन काय कन्क्लूड करू शकताय बघा. अजून एक खूप महत्वाचं सेंटेन्स आहे, हे जर दोन फॉर्म्युले समजले असले तर, टोटल अँग्युलर मोमेंटम इन केस ऑफ क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन, तर कोणतं ते बघा त्याच्यावरून. आता
यस म्हणजे तुम्ही काय सांगताय, हे जनरल आहे, हे MCQ ला विचारू शकतात. आता फिगर आपण एक्सप्लेन केलेली आहे, जे फिगर मध्ये आहे तेच आपण आता इथे बघणार आहे, आणखीन जर कोणाला काही समजलं नसेल तर. आता यस म्हणजे काय आहे, स्पिनिंग मोशन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा स्पिन अँग्युलर मोमेंटम. सो इट इज डिनोटेड बाय यस इंटू h/2π. सिमिलरली यल काय आहे, ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम किंवा ऑर्बिटल मोशन ऑफ दॅट इलेक्ट्रॉन. सो इट इज इक्वल टू यल इंटू h/2π. तर हे सगळं MCQ ला विचारू शकतात. ह्या व्हॅल्यूज आहेत की नाही, ह्या ध्यानात ठेवायच्या. तर त्याच्यानंतर हे आत्ताच आपण डिफाईन केलं, ज्यावे ते पॅरलल असेल, क्लॉकवाईज डिरेक्शन असेल स्पिनचे त्यावे L-1/2 जे ची व्हॅल्यू असणार आहे, अँटी क्लॉकवाईज असेल तर L+1/2. तर या दोन व्हॅल्यूज वरून आणखीन एक कन्क्लुजन आहे बघा, या जे आता फिगर मध्ये आपण व्हॅल्यूज बघितल्या क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज, त्याच्यावरून अजून एक कन्क्लुजन काढलेलं आहे. तर ते काय कन्क्लुजन आहे बघा, द लेवल ऑफ जे वेन जे इज इक्वल टू L-1/2. समजते का, फिगर कडे जायचं बघा. आता L-1/2 कुठे आहे, क्लॉकवाईज डिरेक्शनला आला का इथे. तर द लेवल ऑफ वेन जे इज इक्वल टू L-1/2 लाईज डीपर इन अ डबलेट. सेंटेन्स समजलं का बघा हे काय. मला आता जेच्या आपण दोन व्हॅल्यूज बघितल्या, जेच्या दोन व्हॅल्यूज बघितल्या, मग त्याच्यातली ही जे इज इक्वल टू L-1/2 ची लेवल आहे डबलेट मध्ये, ती नेहमी डीपर असणार आहे. डीपर म्हणजे कुठं, लोअर 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 आणि अप्पर. समजते का, डबलेट बघतो आपण इथं. आता परत त्या फिगर कडे जावा, इथे दोन लेवल आहेत ना, लोअर आणि अप्पर. ही आता 3/2 म्हणजे अप्पर झाली ऍज कम्पेअर टू P1/2 पेक्षा. समजते का रे, कुठली पण घ्या, डी चे डबलेट बघा. आता D5/2 इज अप्पर ऍज कम्पेअर टू D3/2. माझं काय सेंटेन्स आहे समजावून घ्या अजून एकदा. जे इज इक्वल टू L-1/2 लाईज ऑलवेज डीपर ऍज कम्पेअर टू जे इज इक्वल टू L+1/2. तर कोण सांगेल कसं ते, कोण सांगेल. सिंपली दोन डबलेट कन्सिडर करायचे आहे तुम्हाला. आणि मी काय सांगते, एलच्या आपण त्या स्पिनिंग मोशन वरून दोन व्हॅल्यूज काढले, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. मग आता हे दोन फॉर्म्युले तुम्हाला मिळालेले आहेत. तर ह्याच्यामध्ये असं एक कन्क्लुजन निघालेलं आहे की जिथं जे इज इक्वल टू L-1/2 आहे, ती लाईन किंवा ते ट्रान्झिशन इज ऑलवेज डीपर, म्हणजे खालच्या साईडला असणार आहे. तर हे मला प्रूव्ह करायचंय. तर कसं करणार तुम्ही, हे सगळं आता आपण बघितलेलं आहे, सगळे कॅल्क्युलेशन पण झालेले आहेत. सांगा पटकन. हॅलो हॅलो हॅलो, हॅलो. आवाज येतोय का. तर हे मला हा. प्रूव्ह करायचं आहे, किती सोपं आहे बाळांनो. फॉर एक्झाम्पल मी इथं L ची व्हॅल्यू 1 घेतली, तर काय येईल बघा ह्या दोन्ही फॉर्म्युलामध्ये. मी आता पहिल्या केसमध्ये L इज इक्वल टू 1 पुट केला, तर काय येईल रे कॅल्क्युलेशन करून, 2 × 2 इथं 1 झालं, 2 × 1. हा, आन्सर किती येईल इथं. मग पहिल्या केसमध्ये ठेवा L इज इक्वल टू 1. हे मी प्रूव्ह करून दाखवते बघा, तुमची आयडिया कशी क्लिअर होती आता. आता इथे L इज इक्वल टू 1 मी पुट केलं, काय येणार, 1/2 आलं ना. इथं 2 झालं, 2 × 1 असणार ना इथं. 2 - 1 म्हणजे काय झालं, 1 झालं. आणि परत 1/2 म्हणजे इथं किती व्हॅल्यू आली तुमची, 1/2. समजलं का हे. इथे किती आली तर लिहिता येत नाही, 1/2 आलं. तसंच ह्या फॉर्म्युल्यामध्ये परत लिहा, L ची व्हॅल्यू 1 पुट करा, किती